आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत ती राज ठाकरे यांच्या घराच्या इथली राज्यातले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत। राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानाचं नाव आहे शिवतीर्थ आणि देवेंद्र फडणवीस सपत्नीक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, देवेंद्र फडणवीस सपत्नीक राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या नव्या निवासस्थानी। अगदी खरं मिलिंद सर, आजच्या दिवसातली ही अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणावी लागेल। राज ठाकरे यांचं हे नवीन निवासस्थान, ज्या निवासस्थानामध्ये आता दिवाळीच्या सुमारास राज ठाकरे हे राहायला गेलेले आहेत आणि तेव्हापासून विविध मान्यवर जे आहेत ते राज ठाकरे यांच्या या नवीन घराला भेटी देण्यासाठी येत आहेत। परंतु आज तो दिवस आहे ज्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक राज ठाकरे यांच्या घरी लंच वर आलेले आहेत। लंच डिप्लोमसी जी आहे ती आज होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरं मोठं नाव म्हणजे राज ठाकरे आणि हे दोन मोठे राजकीय नेते जे आहेत ते आज या शिवतीर्थावर लंच डिप्लोमसी करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की येत्या काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांची भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। इतकंच नाही तर आत्ता थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सपत्नीक या ठिकाणी गॅलरीमध्ये आले। कदाचित त्यांच्या घरातून बाहेरचा व्ह्यू, विशेषतः शिवतीर्थाचा म्हणजे शिवाजी पार्कचा व्ह्यू कसा आहे हे बघण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना घेऊन इथे आलेले असतील। परंतु आजच्या दिवसातली एक मोठी राजकीय घडामोड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लंच करण्यासाठी आलेले आहेत। अमृता फडणवीस सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे आज या लंच डिप्लोमसीमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते, काय काय बोललं जातं, सध्या महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर काय चर्चा होते हे सगळं जाणून घेणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। अवघ्या काही मिनिटांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रणाली, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी जेवायला पोहोचले। 2014च्या जर का लोकसभा निवडणुका आठवल्यास प्रणाली, तर चाय पे चर्चा म्हणत म्हणत एक मोठ्या प्रमाणात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाजपनं आणि नरेंद्र मोदी यांनी केला। आता चहासोबत बरंच काही होऊ शकतं, तर जेवणाच्या टेबलवर तर खूपच काही होऊ शकतं। नक्की केवळ या दोन नेत्यांची भेट म्हणजे महाराष्ट्रातलेच दोन मोठे नेते असं म्हणता येणार नाही, तर दोन हिंदुत्ववादी नेते असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल। मध्यंतरीच्या काळामध्ये सातत्यानं शिवसेनेवर हे आरोप केले जातात की शिवसेना हा आता हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, ते हिंदूंची बाजू घेत नाही। परंतु दरम्यानच्याच काळामध्ये मनसे अध्यक्ष हे हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे येऊ लागलेले आहेत, त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। त्यामुळे आता नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांची भेट सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याला हिंदुत्वाची किनार सुद्धा नक्की आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, मग ते मंत्र्यांवर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा सध्याची राजकीय परिस्थिती असेल, इतकंच नाही तर उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयामध्ये आहे, ह्या सगळ्याच विषयांवर नक्कीच चर्चा होईल आतमध्ये या लंच डिप्लोमसीमध्ये। त्यामुळे या लंच डिप्लोमसीतून काय बाहेर पडतं हे महाराष्ट्राच्या राजकारणावर अतिशय महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारं असेल एवढं मात्र आपल्याला। प्रणाली, तू एका गोष्टीचा उल्लेख केलास, महाराष्ट्रातले दोन नेते नाही तर दोन हिंदुत्ववादी नेते। गेल्या काही काळापासून मनसेची हिंदुत्वासंदर्भातली भूमिका अधिकाधिक अधोरेखित होत चाललेली आहे आणि आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातल्या अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसे ही भाजपच्या अधिक जवळ जाऊ शकते अशा प्रकारची चर्चा आहे। एक प्रकारे हळूहळू शिक्कामोर्तब होत आहे या सगळ्या चर्चांवर।
उघड उघड युती होईल का या दोन पक्षातील तर हे सांगणं कठीण आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला जे राज्यामध्ये 5 महत्त्वपूर्ण पक्ष आहेत त्यापैकी 3 पक्षांनी एकत्रित सरकार स्थापन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत किंवा आत्तापर्यंत झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की या तिन्ही पक्षांनी एकमोट बांधलेली आहे. जरी आपण वेगवेगळे लढत असलो तरीही निकाल आल्यावर मात्र आपण तिघेजण एकत्रित आहोत हे या पक्षांनी वारंवार दाखवून दिलेलं. त्यामुळे आता भाजपला जर एखादा भिडू हवा असेल तर त्यांच्याकडे मनसेशिवाय पर्याय नाही आणि मनसेला जर कोणाचा हात धरायचा असेल किंवा कोणाला डोळा मारायचा असेल तर त्यांना भाजपशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच सातत्यानं राजकीय विश्लेषक असतील किंवा इतर लोक असतील, मोठे मोठे राजकारणी असतील, हे सातत्यानं या गोष्टीकडे लक्ष वेधू पाहत आहेत की आता हे दोन पक्ष एकत्रित येतील आणि एकत्रित कदाचित हे इथून पुढच्या निवडणुका लढतील. परंतु हे दोन पक्ष एकत्रित निवडणुका लढतील का हे सांगणं कठीण आहे. मैत्रीपूर्ण लढती मात्र होतील असं काही ठिकाणी सांगण्यात आलेलं. विशेषतः जर आपण बघितलं तर पालघरमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये अशी चर्चा चालू होती की मनसे आणि भाजप जे आहे ते मैत्रीपूर्ण लढत लढतील आणि त्यामुळं मुंबई महापालिका असेल, नागपूर, पुणे या ज्या सगळ्या महानगरपालिका होऊ घातलेल्या आहे या महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित मैत्रीपूर्ण लढत काही वॉर्डमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यावर सुद्धा चर्चा जी आहे ती आजच्या या लंच डिप्लोमसीमध्ये होऊ शकते. तुर्तास आपण पाहतो आहोत की हे शिवतीर्थ आहे, ज्यात शिवतीर्थावर आज महाराष्ट्रातले 2 मोठे नेते हे लंच डिप्लोमसी करणार आहेत. मिलिंदजी, प्रणाली, 2 शिवतीर्थ एकमेकांच्या समोर आहेत. एक शिवसेनेच्यासाठीचं शिवतीर्थ शिवाजी पार्क आणि दुसरं शिवतीर्थ आता राज ठाकरे यांचं निवासस्थान जे शिवाजी पार्कच्या अगदी समोरच आहे. प्रणाली, तुला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांच्या आघाडीला भाजप आणि मनसेचं एकत्र येणं हे खरंच आव्हान असू शकतं? कारण मधल्या काही काळात आपण असंही पाहिलंय की राज ठाकरे यांच्याबद्दलचं आकर्षण, त्यांच्या भाषणाला गर्दी होणं हे जसं 4-5 वर्षांपूर्वी होतं ते आजही कायम आहे. पण जेव्हा मतदानाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र अनेक जण इंजिनाच्या ऐवजी अन्य एखादं चिन्ह पसंत करतात. हे एकत्र येणं हे मुंबईच्या दृष्टीने किंवा मराठीच्या मुद्द्याच्या दृष्टीने सुद्धा किती महत्त्वाचं आहे किंवा त्याकडे कसं पाहिलं पाहिजे? मिलिंदजी, आपण बघितलं तर सातत्यानं अशी चर्चा होत असते की मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा राज ठाकरे यांना येऊन भेटून गेले होते आणि तेव्हा या सगळ्या चर्चांना फार ऊत आलेलं होतं की भाजप आणि मनसे एकत्रित येणार. परंतु या दोन्ही पक्षांना विशेषतः जर आपण मुंबई महानगरपालिकेचा विचार केला, कारण प्रत्येक राजकीय पक्षांसाठी सगळ्यात महत्त्वाची पालिका जर कुठली असेल राज्यातली तर ती आहे मुंबई महानगरपालिका. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीवर ज्या पक्षाचं जो पक्ष नेतृत्व करतो किंवा ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाच्या हातात राज्याची आर्थिक तिजोरी सुद्धा असते असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे. या महानगरपालिकेमध्ये जर 2 मोठे पक्ष आहेत, शिवसेना आणि भाजप, आणि गेल्या वेळेला जर आपण बघितलं तर सेना आणि भाजपमध्ये अवघ्या 2 नगरसेवकांचा फरक राहिलेला होता. शिवसेनेला स्वतःच्या 84 जागा मिळालेल्या होत्या तर भाजपला 82, आणि ही 2 जागांची उणीव या वेळेला भरून काढायची हे भाजपनं ठरवलेलं आहे तर आपण 100 पार करायची हे शिवसेनेनं ठरवलेलं आहे. या परिस्थितीमध्ये जर शिवसेनेला काँग्रेस आणि एनसीपी साथ देणार असेल तर भाजप काय करणार? मग भाजपला एक भिडू हवा आहे जो भिडू त्याला आयत्या वेळेला मदत करू शकेल आणि तो भिडू आहे मनसे. परंतु मनसे ही उत्तर भारतीयांच्या विरोधात कायम काम करत राहिलेली आहे किंवा त्यांचा तसा मुद्दा होता, त्यामुळेच कदाचित हे समोरासमोर एकत्रित येणार नाही. बरं पाहूयात प्रणाली, पुढच्या काही दिवसात काय नेमक्या घडामोडी घडतात ते. अर्थात चाय पे बहुत कुछ हो सकता है तो खाने पे क्यों नहीं, आणि कळेलच आपल्याला 1-2 दिवसात काय नेमकं होतंय ते. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता थेट जाऊयात सह्याद्री अतिथीगृहाच्या परिसरात, कारण एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप हा मिटण्याच्या मार्गावर आहे. कालपासून बैठकांचा सिलसिला सुरू आहे, एका पाठोपाठ एक बैठका होत आहेत. काल रात्रीनंतर आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा बैठक सुरू झाली आहे. 11-11:15च्या सुमारास आणि आता 1 वाजून गेला पण अद्यापही ही बैठक सुरूच आहे. कोर्टाच्या आदेशापूर्वीच एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप समन्वयाने मिटवण्याचे प्रयत्न हे युद्धपातळीवर सुरू आहेत. काल न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा 20 डिसेंबरची तारीख नक्की करण्यात आली आणि यानंतर सरकार आणि आंदोलकांच्या
दोन्ही बाजूंना अधिक जोर लावण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत। एक विश्वासजनक प्रस्ताव हा सरकारच्या बाजूने आला तर त्यावर सहमती दर्शवायची की नाही याची चर्चा आज सुद्धा आझाद मैदानात खुलेपणाने झाली, जेव्हा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी इथे आलेल्या आंदोलक कर्मचाऱ्यांशी माईकवरून बातचीत केली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत सह्याद्री अतिथीगृहाच्या इथे। उदय, बैठक 11 सव्वा 11च्या सुमारास साधारण सुरू झाली आहे। 2 तास झाले बैठक सुरू आहे, तोडग्याच्या दिशेनं सुरू आहे चर्चा। मिलिंदजी, बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती साधारणतः 12च्या सुमारास सुरू झालेली आहे। परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री जे समन्वयकाची भूमिका पार पडतात ते उदय सामंत साहेब हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्यांच्यासोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे एक प्रतिनिधींचं शिष्टमंडळ आहे ते या बैठकीला उपस्थित आहेत। गेले काही दिवस आपण सातत्याने पाहतो की एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा, त्यांचा योग्य पद्धतीने सन्मानजनक मार्गाने संप मिटावा या दृष्टिकोनातून जोर बैठकांचं सत्र जे आहे ते सर्वच पातळ्यांवरती सुरू आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील अनेक बैठकांमध्ये उपस्थित होते। या सगळ्या जोर बैठकांनंतर अखेर एक विश्वासजनक प्रस्ताव जो आहे तो एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावरती सकारात्मक भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतलेली आहे। कारण जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे विलिनीकरणाची। विलिनीकरण जे आहे तो प्रश्न 1-2 दिवसात सुटणार नाही किंवा 1-2 दिवसात ती प्रक्रिया पार पाडणार नाही, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यासाठी ठोस विश्वासजनक असा जो प्रस्ताव जो आहे तो एसटी कर्मचारी संघटनांच्या समोर ठेवलेला आहे। त्यावरती एसटी कर्मचारी संघटना देखील सकारात्मक आहेत आणि त्यांनी देखील विश्वास दाखवलेला आहे की असा जर प्रस्ताव असेल तर निश्चितच आपण संप मिटून विलिनीकरणाच्या मार्गावरती एक पाऊल पुढे टाकायला हवं, जेणेकरून राज्य सरकारला देखील वेळ मिळेल कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी। आणि या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील गेले काही दिवसांमध्ये सातत्याने बैठका घेतलेल्या आहेत, कारण प्रश्न शेवटी आर्थिक डोलारा कसा सांभाळायचा यावरती आहे। कारण जर का विलिनीकरण झालं, एसटी कर्मचारी ज्यांची संख्या 94,000हून अधिक आहे संपूर्ण राज्यामध्ये, एवढ्या मोठ्या एसटी कर्मचाऱ्यांना जर राज्य सरकारच्या सेवेत दाखल करून घ्यायचं असेल तर राज्य सरकारच्या एकूणच आर्थिक तिजोरीवरती देखील खूप मोठा भार जो आहे तो पडणार आहे। जवळपास 10,000 कोटीहून अधिक भार जो आहे तो पडणार आहे। या सगळ्या आर्थिक डोलाराचं बॅलन्स कसं करायचं याची देखील एकूण कसरत जी आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये करण्यात आलेली आहे। त्यातून एक काहीतरी सकारात्मक तोडगा जो आहे सन्मानजनक तो खऱ्या अर्थाने बाहेर निघत आहे, ज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान होतोय, त्यांचा जो मागण्या आहे त्या मागण्या देखील पूर्ण होतील, पण कायदेशीर प्रक्रियेने ह्या सगळ्या मागण्या ज्या त्या पूर्ण करण्यात येतील। त्या दृष्टिकोनातून संप मिटण्याच्या मार्गावरती एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते या बैठकीमध्ये उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जी काय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार संप एसटीचा जो सुरू आहे गेले 3 ते 3.5 आठवड्यांपासून तो लवकर संपेल, आज किंवा उद्या संप मिटेल अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण सकारात्मक पाऊल जे एसटी कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींकडून उचललं गेलेलं आहे। जो काही विश्वासजनक प्रस्ताव विलिनीकरणावरती दिलेला आहे त्यावरती एसटी कर्मचारी देखील समाधान आहेत आणि त्यावरती चर्चा सुरू आहे की त्यांची कुठे फसवणूक होणार नाही ना, त्यांना कुठे डावललं जाणार नाही ना, त्याची देखील खातरजमा जे आहे ते करून घेतात। कारण हा प्रस्ताव जो आहे तो सकारात्मक असल्यामुळे त्यावरती एक विश्वासजनक पाऊल जे आहे ते पुढे पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक आहे उदय, आपण अपेक्षा करूयात की बैठक संपेल तेव्हा एखादी चांगली सकारात्मक बातमी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, प्रामुख्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळेल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता आणखीन एक चांगली बातमी, ती म्हणजे 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा आणि त्या पुढचे सुद्धा वर्ग सुरू करायला हरकत नाही। 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी असे 2 टप्प्यात हे वर्ग सुरू केले जाऊ शकतात। म्हणजेच 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू करायला हरकत नाही असं महाराष्ट्राच्या कोरोना विषयातल्या टास्क फोर्सनं, त्यातही लहान मुलांच्या संदर्भातल्या डॉक्टर्सचा टास्क फोर्स होता, त्यांनी असं म्हटलं आहे की त्याला कोणत्याही प्रकारची हरकत नाही, आता शाळा सुरू करायला हव्यात। 98% रिकव्हरी रेट आहे राज्याचा, असंही आरोग्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं। अर्थात या टास्क फोर्सचा अहवाल हा अंतिम अहवाल असला तरी हा अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल आणि नंतरच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। उद्याला राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः या बैठकीला उपस्थित असणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून। त्यामुळे कदाचित या बैठकीत या विषयावर पण निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 3ऱ्या लाटेची चर्चा महाराष्ट्रात
गेले अनेक दिवस आहे, पण ही तिसरी लाट जर आली तर ती सौम्य असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण महाराष्ट्रात देशातलं सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात झालं आहे. सद्यस्थिती जर का कायम राहिली तर नाट्यगृह आणि सिनेमागृहांना आणखीन सूट देण्याबद्दलही विचार करू, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे. पहिली ते चौथी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि काही व्यवस्थित कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या अटी शर्तीवर स्कूल सुरू करायला परवानगी द्यावी, अशा संदर्भाने त्यांनी त्यांच्या मिनिट्स कन्फर्म करून पाठवलेले आहेत. त्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे. उद्या कॅबिनेट आहे. मला असं वाटतं की त्याबाबतचे जे काही अंतिम निर्णय असतील ते उद्यापर्यंत होण्यास हरकत नसावं. सार्वजनिक आरोग्य विभागाने याला नाहरकत दिलेली आहे की पहिली ते चौथी सुरू करायला अजिबात अडचण नाही. टास्क फोर्सची काल झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रभू जे या टास्क फोर्सचे पीडियाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला दिलेली जी माहिती आहे ती, ज्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पहिली ते चौथी यामध्ये आता सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन इन्फेक्ट करू शकतात. या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपण स्कूलमध्ये येऊ पण द्यायला पाहिजे आणि त्यांचं 12 वर्ष ते 18 वर्ष वयोगट यामध्ये वॅक्सिनेशनसुद्धा करायला पाहिजे. म्हणजे हे जास्त फिरणारे मुलं असतात 12 ते 18 वयोगटातले, त्यांचं वॅक्सिनेशन करावं, हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आपण कोवॅक्सिन ही लस मुलांमध्ये द्यायला अजिबात अडचणीचं नाही आहे, अशा पद्धतीचंच एक्सपर्ट्सचं मत आहे. आणि त्यामुळे लसीची उपलब्धता मोठ्या पद्धतीने आहे. फक्त गरज आहे केंद्र सरकारने मुलांचं लसीकरण सुरू करण्याला परवानगी द्यावी आणि त्याबाबतचा त्यांचा निर्णय, कारण हा मॅन्डेट त्यांचा आहे, हा अधिकार त्यांचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर हा निर्णय घेतला तर राज्याचे आरोग्य विभाग, सर्वच देशाचे, मला वाटतं मुलांना लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून उत्सुक आहेत आणि संपूर्ण आपली पूर्णतः तयारी आहे. आज 50% परवानग्या या संपूर्ण नाट्यगृह आणि सिनेमागृहांना दिलेली आहे. आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपण अशीच जर का स्थिती राहिली किंवा यापेक्षा अधिक चांगली सुधारणा झाली तर पुढच्या काळात याला देखील आपल्याला हे निर्बंध देखील कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकेल. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील. भारताचा स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप अर्थात चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गारीसोबत क्रिप्टोकरन्सी बाजारात धमाकेदार पद्धतीने आणले. त्याचं मोठं स्वागत होतं आहे. सुपरस्टार सलमान खान हा चिंगारीचा ब्रँड अँबॅसिडर आहे. चिंगारी ॲप भारतामध्ये लोकप्रिय होत असून त्यानं सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा सुद्धा पुरस्कार जिंकला आहे. चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटरमुळे नाही तर दर्शक, ॲडव्हर्टायझर आणि डेव्हलपरमुळे सुद्धा यशस्वी आहे. गारीचा वापर भविष्यात इन ॲप करन्सीसोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणून सुद्धा होऊ शकतो. याबद्दल अधिक जाणून घेऊयात पल्लवीकडून. गारी हे भारतातील पहिलं सोशल टोकन आहे जे क्रिएटर्सचा शॉर्ट व्हिडिओ कॉन्टेंट मॉनिटाईज करण्यासाठी डिझाईन केलं गेलंय, ज्यातून आम्हाला गारी टोकन्स मिळतील. गारी टोकन्सच्या माध्यमातून आम्ही ब्लॉकचेन मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. चिंगारी आम्हाला ऍक्च्युअली लोकल पासून जागतिक लेवलला नेत आहे. ही टोकन्स क्रिएटर्सना चिंगारी ॲपवर गव्हर्न करण्याची अथॉरिटी देतं. DAOच्या माध्यमातून एक महत्त्वाचा भाग असेल. आम्ही सर्व क्रिएटर्स म्हणून स्वतः क्रिएटर्ससाठी सर्क्युलर इकॉनॉमी क्रिएट करू, ज्याने प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू सर्वांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.